नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज संपूर्ण देशाचे लक्ष एका व्यक्तीकडे लागले आहे। रुग्णालयात उपचार सुरू आहेत, पण त्यांनी आपले उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे। विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जबाबदारी यांसाठी ते ठामपणे उभे आहेत। पण हा व्यक्ती नेमका कोण आहे? तर हा दुसरे कोणी नसून त्यांचे नाव आहे सोनम वांगचुकजी। हे तेच व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या कार्यातून 3 इडियट्स चित्रपटातील प्रसिद्ध पात्राला प्रेरणा मिळाल्याचे मानले जाते। पण त्यांची खरी ओळख फक्त एवढीच नाही, ते अभियंता आहेत, शिक्षण सुधारक आहेत, पर्यावरणवादी आहेत, नवोन्मेषक आहेत आणि गेली अनेक दशके लडाखच्या लोकांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत। या व्हिडिओमध्ये आपण त्यांचे बालपण, संघर्ष, शिक्षण, जागतिक स्तरावर गाजलेले संशोधन, पुरस्कार, लडाखसाठी केलेले कार्य आणि सध्या सुरू असलेल्या उपोषणामागील संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत। मित्रांनो, चला सुरू करूयात। सर्वप्रथम त्यांचे बालपण बघा। सोनम वांगचुक यांचा जन्म 1 सप्टेंबर 1966 रोजी केंद्रशासित प्रदेश लडाखमधील अलची या छोट्याशा गावात झाला। आज ज्या व्यक्तीला जगभरात विद्यापीठे व्याख्यानांसाठी आमंत्रित करतात, त्या व्यक्तीच्या बालपणात मात्र अनेक अडचणी होत्या। त्यांच्या गावात चांगली शाळा नव्हती, त्यामुळे ते जवळपास 9 वर्षाचे होईपर्यंत घरीच शिक्षण घेत होते। यानंतर जेव्हा ते शाळेत गेले, तेव्हा आणखी एक मोठी समस्या त्यांच्या समोर उभी राहिली, ती म्हणजे त्यांना स्थानिक भाषा चांगली येत होती, पण शाळेतील शिक्षण दुसऱ्या भाषेत होतं। त्यामुळे त्यांना अभ्यास समजण्यात खूप अडचणी आल्या। स्थानिक भाषा चांगली येत होती, पण शिक्षणाची भाषा दुसरी होती, त्यामुळे त्यांना अभ्यासामध्ये अडचणी जाऊ लागल्या। त्यावेळी त्यांना एक गोष्ट लक्षात आली, समस्या विद्यार्थ्यांमध्ये नसते, अनेकदा समस्या शिक्षण पद्धतीत असते। ही गोष्ट त्यांना लक्षात आली। या अनुभवातून पुढे त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला। त्यांचे शिक्षण बघा। शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्र निवडले। त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी श्रीनगर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले। शिक्षणानंतर त्यांच्या समोर अनेक नोकरीच्या संधी होत्या, पण त्यांनी मोठ्या कंपनीत नोकरी करण्याऐवजी समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या मते शिक्षण हे केवळ परीक्षा पास होण्यासाठी नसून आयुष्य घडवण्यासाठी असले पाहिजे। याच विचारातून त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या उपक्रमाचा जन्म झाला। मित्रांनो, शेवटपर्यंत सोनम वांगचुक बद्दल आपण बारीक माहिती घेणार आहोत, तर शेवटपर्यंत नक्की जोडून राहा आणि काय मुद्दा चालू आहे ते जाणून घ्या। आपलं यामध्ये काय योगदान असायला पाहिजे हे पण आपण बघूया। त्यांनी SECMOL ची स्थापना केली 1988 मध्ये, ज्याला स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख म्हणजेच SECMOL या संस्थेची स्थापना केली त्यांनी। त्या काळात लडाखमधील अनेक विद्यार्थी 10वीच्या परीक्षेत नापास होत होते। समाजात त्यांना अपयशी समजले जात होते। सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांना दोष न देता शिक्षण पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला। त्यांनी अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळी शिक्षण प्रणाली तयार केली। या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, त्यांना शेती, व्यवस्थापन, सौर ऊर्जा, नेतृत्व, समस्या सोडवण्याची क्षमता आणि स्वावलंबी जीवन यांचेही प्रशिक्षण दिले जाते। आज SECMOL कॅम्पस जवळपास पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतो। येथे विद्यार्थी स्वतः अनेक निर्णय घेतात आणि स्वतःचं कॅम्पसचे व्यवस्थापन करतात। आज जगभरातून संशोधक, विद्यार्थी आणि शिक्षण तज्ज्ञ सेकमोल पाहण्यासाठी लडाखला भेट देतात। सेकमोलच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलले। जे विद्यार्थी एकेकाळी नापास म्हणून ओळखले जात होते, त्यांच्यापैकी अनेकांनी पुढे यशस्वी उद्योजक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली। सोनम वांगचुक यांनी सिद्ध करून दाखवले की योग्य संधी आणि योग्य शिक्षण मिळाले तर प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो। मात्र त्यांचे कार्य इथेच थांबले नाही। लडाखमध्ये पाण्याची कमतरता हा मोठा प्रश्न होता। या समस्येवर त्यांनी असा एक शोध लावला, ज्यामुळे संपूर्ण जग त्यांच्याकडे पाहू लागले। तो शोध म्हणजे आईस्टुपा। या शोधाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली। लडाख हा अत्यंत थंड आणि कोरडा प्रदेश आहे। हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी गोठून उपलब्ध असते, पण उन्हाळ्यात जेव्हा शेतीसाठी पाण्याची सर्वाधिक गरज असते, तेव्हा अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण होते। ही समस्या लक्षात घेऊन सोनम वांगचुक यांनी आईस्टुपा ही अभिनव संकल्पना विकसित केली। या पद्धतीत हिवाळ्यातील पाणी विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने शंकूच्या आकारात गोठवले जाते। हा बर्फाचा उंच स्तूप हळूहळू उन्हाळ्यात वितळतो आणि त्यातून शेतीला आवश्यक पाणी मिळते। या कल्पनेमुळे लडाखमधील अनेक गावांना मोठा दिलासा मिळाला। हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हा शोध जगभर चर्चेचा विषय ठरला आणि अनेक देशांनी या तंत्रज्ञानाचा अभ्यास सुरू केला। सोनम वांगचुक यांचे काम केवळ आईस्टुपापुरते मर्यादित नाही। त्यांनी सौर ऊर्जेचा वापर, शाश्वत विकास, स्थानिक संसाधनाचा योग्य उपयोग आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यावर सातत्याने भर दिला। त्यांच्या मते विकास म्हणजे केवळ मोठ्या इमारती उभारणे नव्हे, तर निसर्ग आणि स्थानिक समाज यांचा समतोल राखत प्रगती करणे होय।
याच विचारांमुळे ते देशातील आणि जगातील पर्यावरण चळवळीतील एक महत्त्वाचे नाव बनले. त्यांच्या कार्याची दखल भारतासह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली. 2018 त्यांना आशियातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा रमोन मॅग्सेसाय अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार समाजातील सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. याशिवाय त्यांना शाश्वत विकास, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 2009 प्रदर्शित झालेल्या 3 इडियट्स या चित्रपटाने भारतीय शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले. या चित्रपटातील फुन्सुंग वांगडू हे पात्र सोनम वांगचुक यांच्या कार्यातून प्रेरित असल्याचे व्यापकपणे मानले जाते. मात्र सोनम वांगचुक यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की चित्रपटातील पात्र पूर्णपणे त्यांच्या जीवनावर आधारित नाही. त्यातील काही कल्पना आणि विचार त्यांच्या कार्यातून प्रेरित आहेत, पण चित्रपट हा काल्पनिक आहे. यामुळे त्यांची ओळख देशभरातील लाखो लोकांपर्यंत पोहोचली. 2019 जम्मू काश्मीरची पुनर्रचना झाल्यानंतर लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. त्यानंतर लडाखच्या भविष्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. सोनम वांगचुक आणि इतर स्थानिक संघटनांनी असा दावा केला की लडाखच्या नाजूक पर्यावरणाचे संरक्षण, स्थानिक लोकांचे अधिकार आणि रोजगार यासाठी अधिक मजबूत कायदेशीर संरक्षण आवश्यक आहे. त्यांनी सातत्याने पुढील मुद्द्यावर आवाज उठवला, ज्यामध्ये हिमालयीन पर्यावरणाचे संरक्षण, स्थानिक संस्कृती आणि ओळख जपणे, रोजगारांच्या संधीमध्ये स्थानिकांना प्राधान्य, शाश्वत विकासाला प्रोत्साहन, लडाखसाठी संविधानिक आणि प्रशासकीय संरक्षणाच्या मागण्या. सोनम वांगचुक यांनी अनेक वेळा शांततापूर्ण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने उपोषण, पदयात्रा, जनजागृती मोहीम आणि संवाद यांचा समावेश होतो. त्यांचे म्हणणे असे आहे की लोकशाहीमध्ये संवाद आणि अहिंसक आंदोलन हे सर्वात प्रभावी मार्ग आहेत. याच कारणामुळे त्यांच्या आंदोलनाला देशभर आणि परदेशातही मोठे लक्ष मिळाले. शिक्षण, पर्यावरण आणि लडाख या विषयावर अनेक वर्षे काम केल्यानंतर 2026 त्यांचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेत आले. यावेळी कारण होते भारतातील शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटीचे आरोप आणि उत्तरदायित्वाचा प्रश्न. मित्रांनो, या मुद्द्यावर त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले, ज्यामुळे देशभरात मोठी चर्चा सुरू झाली. पण हे उपोषण नेमके कधी सुरू झाले? त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? सरकार आणि आंदोलनकर्त्यांची भूमिका काय आहे? त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? हे सगळे गोष्टी आपण बघणार आहोत. 2026 भारतातील काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांबाबत पेपरफुटी आणि कथित गैरव्यवहाराचे आरोप समोर आले. या घटनांमुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी 28 जून 2026 रोजी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांनी सांगितले की हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षासाठी नसून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि शिक्षण व्यवस्थेत उत्तरदायित्व निर्माण व्हावे या उद्देशाने आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? सोनम वांगचुक यांनी आंदोलनादरम्यान काही मागण्या मांडल्या आहेत. शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी. स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करावी. शिक्षण व्यवस्थेत स्पष्ट उत्तरदायित्व निश्चित करावे. जबाबदार व्यक्तींवर योग्य कारवाई करावी. संसदेत या विषयावर गंभीर चर्चा व्हावी. सुरुवातीच्या निवेदनांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली होती. मात्र नंतर त्यांनी सार्वजनिकपणे सांगितले की सरकारने उत्तरदायित्व स्वीकारावे किंवा संसद सदस्यांनी हा विषय संसदेत मांडण्याचे ठोस आश्वासन द्यावे. यालाही ते महत्त्व देत आहेत. उपोषणाचा कालावधी वाढत गेल्याने त्यांची प्रकृती खालावली. दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात हलवले. सोनम वांगचुक यांनी हे त्यांच्या इच्छेविरुद्ध झाल्याचे म्हटले, तर प्रशासनाने आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे सांगितले. वैद्यकीय माहितीनुसार दीर्घकाळ अन्नत्यागामुळे त्यांचे वजन कमी झाले असून रक्तातील साखर आणि पोटॅशियमची पातळीही चिंतेची होती. डॉक्टरांनी त्यांना उपचार आणि IV द्रव घेण्याचा सल्ला दिला. काही वृत्तानुसार त्यांनी काही उपचार नाकारले असून आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. काल आणि आजच्या ताज्या घडामोडीनुसार आंदोलन अद्याप सुरू आहे. सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केले की सरकारने उत्तरदायित्व स्वीकारल्याशिवाय किंवा संसद सदस्यांनी शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न संसदेत मांडण्याचे स्पष्ट आश्वासन दिल्याशिवाय ते उपोषण मागे घेणार नाहीत. दरम्यान दिल्लीत विद्यार्थी आणि समर्थकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. विविध माध्यमांनी या घटनांचे वेगवेगळे तपशील दिले असून संबंधित पक्षांनी परस्पराविरोधी दावेही केले आहेत. सरकारने शिक्षण व्यवस्थेबाबत आणि आंदोलनासंदर्भात आपली भूमिका वेगवेगळ्या अधिकृत निवेदनांमधून मांडली आहे. दुसरीकडे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी अधिक ठोस आणि उत्तरदायी पावले उचलली जाणे आवश्यक आहे. या विषयावर दोन्ही बाजूंचे मतभेद कायम आहेत आणि चर्चेची प्रक्रिया सुरू आहे. हे आंदोलन केवळ एका व्यक्तीच्या उपोषणापुरते मर्यादित राहिलेले नाही. यामुळे देशभरात परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचा विश्वास, उत्तरदायित्व आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
सोनम वांगचुक यांचा प्रवास हा एका सामान्य मुलापासून जागतिक स्तरावरील शिक्षण सुधारक आणि पर्यावरणवादी होण्यापर्यंतचा आहे. सेक्मोल सारखी संस्था उभारणे, आयस्टुपा सारखा अभिनव शोध विकसित करणे, शिक्षण आणि पर्यावरणासाठी सातत्याने काम करणे आणि आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर उपोषण करणे, या सर्व गोष्टींमुळे ते देशातील चर्चेतील व्यक्तिमत्व बनले आहे. मात्र त्यांच्या सध्याच्या आंदोलनाचा अंतिम निकाल काय लागेल, सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तोडगा निघेल का आणि शिक्षण व्यवस्थेत अपेक्षित बदल होईल का, याची उत्तरे येणारा काळच देईल. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे, सरकारला काय करायचं आहे सरकारांना माहीत आहे. फक्त या चर्चेवर, या उपोषणावर सोनम वांगचुक आणि पूर्ण जनतेला न्याय मिळावं हेच अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच.